हाय फ्रेंड्स, मी आज लापशी बनवती आहे। तर चला तर मग आपण कृती पाहूयात। सर्वप्रथम कुकरमध्ये मी 3 चमचे साजूक तूप घेतले। तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू बदामाचे काप टाकलेत। ते चांगले परतून घेऊया। आता आपण त्यामध्ये खसखस टाकूयात आणि ती देखील व्यवस्थित परतून घेऊया। खसखस लगेच भाजली जाते। आता आपण त्यामध्ये 1 वाटी गव्हाचा दलिया टाकूया आणि तो देखील खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। हा दलिया भाजण्यासाठी साधारणपणे 10 ते 15 मिनिट लागतात। पंधरा मिनिटानंतर दलिया आपला चांगला भाजला गेला आहे। त्याचा कलर देखील चेंज झाला आहे। ह्या स्टेजला आपण आता त्यामध्ये 1 वाटी गूळ मिक्स करून घेऊयात। एक चमचा वेलची पूड टाकून घेऊया आणि चवीसाठी चिमूटभर मीठ देखील टाकून घेऊया। हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात आणि ज्या वाटीने 1 वाटी दलिया घेतला होता त्याच वाटीने 3.5 वाटी पाणी घेऊया। आता मी गॅसची फ्लेम वाढवली आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून आपण 4 शिट्ट्या घेऊया। 4 शिट्ट्यांमध्ये आपला जो दलिया आहे तो खूप छान शिजला आहे। तो खूप जास्त कोरडा किंवा खूप जास्त ओलसर देखील झालेला नाही। तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।